नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे। एकदम सिंपल कारल्याची भाजी, कोणतेही मसाले न वापरता। आणि ही आमच्या आजींची रेसिपी आहे, त्यामुळे त्याच मला दाखवत आहेत। आणि ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ना, त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। कारल्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आणि त्या मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवून द्यायच्या आणि त्यानंतर हळद आणि मीठ कारल्याला असं लावून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झाल्यावर त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची। फोडणी छान तडतडल्यानंतर त्यात लिंबाच्या फोडी आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि तेही छान परतून घ्यायचं। हे बघा, मिरच्या कशा छान अशा परतल्या गेल्यात। आणि मग त्यानंतर त्यात कारली घालून घ्यायची आणि तीही तेलावरती छान परतून घ्यायची। आणि मग त्यामध्ये थोडा ठेचलेला लसूण घालायचा आणि थोडीशी साखर किंवा गूळ घालायचा आणि पाणी न टाकता झाकण ठेवूनच वाफेवर छान शिजवून द्यायची। आणि शेवटी थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचं आणि मग ही भाजी अशी दिसते। तुम्हाला ही भाजी आवडली का? मला नक्की कमेंट करून सांगा।